नमस्कार, मी प्रणिता आणि हिंदू की संस्कृती या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज वटपौर्णिमा आणि हे का साजरी करतात हे आपण पाहूया. सत्यवान आणि सावित्री या नावाचे एक दाम्पत्य होते. सत्यवान हा एक राजकुमार होता, पण त्याच्या वडिलांची दृष्टी गेल्यामुळे त्यांना राज्य गमवावे लागले. त्यानंतर सत्यवान आणि सावित्री दोघेही जंगलात राहायला लागले. नारद मुनींनी तिला सांगितले होते की सत्यवान केवळ 1च वर्ष जगणार आहे. शेवटी तो दिवस आला. लाकूड तोडून थकल्यानंतर सत्यवान एका वृक्षाखाली जाऊन झोपला आणि त्याच वेळेस त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे आले. सावित्रीने यमराजाच्या मागे जाऊन त्यांची स्तुती गायली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला 3 वर मागायचे सांगितले. मग तिने 3 वरापैकी पहिला वर असा मागितला की सत्यवानाच्या वडिलांची दृष्टी वापस यावी, दुसरा असा की त्यांना पूर्ण राज्य वापस मिळावे आणि तिसरा असा की तिच्या पोटी सत्यवानाचा पुत्र जन्माला यावा. आणि जसे यमराजनी तथास्तु म्हणले तसे सत्यवानचे प्राण परत आले. आणि हे सर्व एका वटवृक्षाच्या खाली घडल्यामुळे आपण ही वटवृक्षाची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. धन्यवाद.